सर्वांच्या साक्षीने संपन्न होणारा हा कार्यक्रम आम्ही पोवाड्याला जात असताना, शिवचरित्र कथा जात असताना आम्हाला एका गोष्टीचं फार टेन्शन येतं. कुठल्या गोष्टीचं? की त्या ठिकाणची साऊंड सिस्टीम कशी असेल. परंतु या ठिकाणची साऊंड सिस्टीम खूप छान आहे. म्हणून एकदा साऊंड सिस्टीम वाल्याला टाळ्या वाजवून दाखल त्यांचं स्वागत करायचं. भागवत साऊंड सिस्टीम असते. पहा, आज आपण शिवचरित्र कथा बघणार आहोत. यापूर्वी आपण कधी शिवचरित्र कथा ऐकली आहे का? ऐकली का? नाही. रामकथा ऐकली, कृष्ण कथा ऐकली, भागवत कथा ऐकली, ज्ञानेश्वरी कथा ऐकली, परंतु शिवचरित्र कथा ऐकण्याची ही तुमची पहिली वेळ आहे. पहा, आपण शिवचरित्र कथा पाहणार आहोत. दादा, आपण शिवचरित्र कथा बघणार आहोत. पहा, शिवचरित्र कथेच्या अगोदर शिवकाळ इतिहास आज आपण पाहणार आहोत. शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात जन्माला यावेत तसं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी ते कुळ सुद्धा तितकंच पवित्र असावं लागतं. आणि म्हणून ते उगाच नाही. मानवजीराजांच्या घरामध्ये शहाजीराजे, शहाजीराजांच्या घरामध्ये शिवाजी महाराज. त्याला पूर्वी पुण्याई असावी लागते. त्याला पूर्वीचं कर्म सुद्धा तसंच असावं लागतं. जसं त्याचं कर्म असतं ना, तसं त्याला फळ मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. शिवाजी महाराजांच्या खप्पर पंजोबाचं नाव मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. शिवाजी महाराजांच्या खप्पर पंजोबाचं नाव होतं बाबाजी. त्या बाबाजीला होते दोन मुलं, एक मानुजी आणि दुसरे विठोजी. त्यात मानुजी राजांच्या मुलाचं नाव होतं शहाजीराजे. त्या शहाजीराजेच्या मुलाचं नाव शिवाजी महाराज. आणि त्याच शिवाजी महाराजांचे इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी इतिहासच सांगणार. अजिबात इकडल्या गप्पा करणार नाही. आणि जरी केल्या तरी ते थोडं तिखट मीठ लावण्यासाठी. कारण भाजी तुम्ही तेल टाकता, मीठ टाकता, तिला चव येण्यासाठी. म्हणून मी शिवचरित्र कथेमध्ये थोडंसं तेल मीठ टाकणार आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. पण त्याच्यात मी जास्त टाइमपास करणार नाही. कारण मला माहिती आहे, 7 दिवस जरी शिवचरित्र कथा सांगितली आणि ती किती जरी शॉर्टकटमध्ये सांगितली तरी ती संपत नाही. पहा, बाबाजीला दोन मुले, एक मानुजी दुसरे विठोजी. त्या विठोजीला दुसरे बंधू ते मानुजी. त्या मानुजीला एक मुलगा, त्याचं नाव शहाजी. त्या शहाजीराजांच्या मुलाचं नाव शिवाजी महाराज. आणि त्याच शिवाजी महाराजांचा इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण का मानुजी राजांच्या कुळामध्ये, शहाजीराजांच्या कुळामध्ये शिवराजांनी जन्म घ्यावा. कुणाच्या बी घरात युग पुरुष जन्माला येत नाहीत. त्याला पूर्वीचे कर्म कसे असावे लागतात, त्याला पूर्वीचे संस्कार सुद्धा तसेच असावे लागतात. जसे ज्याचं कर्म असतं ना, तसे त्याला फळ मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. पहा, मानुजी राजांचे कर्म मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. मानुजी राजांकडे कर्तव्य होती. ही कर्तव्य देशासाठी शहाजीराजांच्या अंगात आली. ही कर्तव्य देशासाठी शिवाजी महाराजांच्या अंगात आली. पिढ्या कर्तव्य वाढत गेली. राज्य झालं ही दुसरी इच्छा. इथल्या आया बहिणींना वाटत होतं, इथल्या देवदेवतांना वाटत होतं, हे राज्य निर्माण व्हायला पाहिजे आणि असा एक पुरुष जन्माला यायला पाहिजे. इथल्या आया बहिणीच्या कळ्या बंद झाल्या पाहिजे. मग कुठे येणार आहे तो जन्माला? तर तो जन्म घेणार आहे जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी. आणि आई मानुजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा शिखर शिंगणापूरला गेले. आणि शिखर शिंगणापूरला त्यांची काही जमीन होती. आणि जमीन कशण्याचं काम ते करत होते. आणि ज्या वेळेला मानुजी राजे जमीन कशण्याचं काम करत होते, त्याच वेळेला मानुजी राजाला सोन्याचा हंडा सापडला. नांगरावर काम होतं सोन्याचा हंडा. त्यावेळी नांगर म्हणजे आपल्या ट्रॅक्टर घेऊन नव्हते गेले. त्यावेळेला कशाचा नांगर असेल? पूर्वी नांगर कशाचा होता रे? पूर्व बैलांचा नांगर. आता बैल 12 बैल 16 बैलांचा नांगर बसलेला. नांगर स्वतः मानुजी राजांनी हातात धरला.
फिरायला लागला. काय केलं तर बघा माणूसराजींनी या सोन्याच्या हंड्याचं. सोन्याच्या हंड्याला सोन्याचा मोळा दिसला. एवढ्या मोळाचं करायचं काय? प्रश्न पडला. वा वा वा, आम्हाला असं वाटतं राज्य निर्माण करायला पाहिजे. आणि त्याचं चित्त काय? हे धन आम्हाला सापडलं. तेच तर धन तुम्हाला किंवा आम्हाला सापडलं असतं तर आपण काय चुकलं बघितलं असते बा. समजा सापडला एखाद्याला सोन्याचा हंडा, नाही तसं सापडलं नाही, दुनियेचे नका घेऊ त्याचं. पण जर सापडत एखाद्याला सोन्याचा हंडा तर आपली स्वप्न असतं की बंगला बांधी, गाडी घेईन, साडी घेईन. माणूस राजांकडे हे नाही, माणूस राजांकडे विचारांची श्रीमंती बघा. मला सापडलंय ना, आता या